मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय हद्दीत शुक्रवारी एकाच दिवशी 6 जणांनी गळफास लावून आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत। या सर्व प्रकरणाची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली असून मृतांमध्ये 10 व 15 वर्षीय 2 मुलींसह तरुण आणि प्रौढांचा समावेश आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार वसई विरार शहरातील 5 तर भाईंदर मधील 1 अशी एकूण 6 प्रकरणे नोंदवली गेली आहेत। 33 वर्षीय भूषण सुर्वे, 50 वर्षीय शंभूनाथ दुबे, 10 वर्षीय जोया खान, 43 वर्षीय शुभांगी शर्मा, 15 वर्षीय जहरून निशा आलम आणि 23 वर्षीय वत्सल अशी मृतांची नावे आहेत। आजारपण आणि नैराश्य ही संभाव्य कारण असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे। मात्र प्रत्येक प्रकरणाचा स्वतंत्र तपास सुरू आहे। नालासोपारा येथील कनकपाडा भागात राहणाऱ्या 10 वर्षीय जोया खान हिने राहत्या घरी ओढणीच्या साह्याने गळफास घेतल्याची घटना घडली। यावर तिच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। मात्र एवढ्या लहान वयात तिने इतके टोकाचे पाऊल का उचलले याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही। त्यामुळे कुटुंबियांसहित स्थानिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे। वसईतील रॉयल सायलंट परिसरात राहणारी 15 वर्षीय जहरून निशा आलम हिने गळफास घेत आत्महत्या केली। ती 9वी इयत्तेत शिकत होती। शाळा सकाळी लवकर असल्याने तिला उठण्यास त्रास होत होता आणि गेल्या महिनाभरापासून ती शाळेत जात नव्हती। काही दिवसात वार्षिक परीक्षा सुरू होणार असल्याने ती तणावाखाली होती। आई वडील घरी नसताना तिने हे पाऊल उचलल्याची माहिती तक्रारीत नमूद आहे। मागील काही वर्षात नैराश्यामुळे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसत आहे। पोलिसांकडून समुपदेश उपक्रम राबवले जात असले तरी पुरेशी जनजागृती आणि मानसिक आरोग्याविषयी खुल्या चर्चेचा अभाव असल्याने हे उपक्रम सर्वांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत नसल्याची बाब समोर येत आहे। या सलग घटनांमुळे मानसिक आरोग्य, कौटुंबिक संवाद आणि शालेय तणाव या मुद्द्यांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। समाजातील विविध घटकांनी एकत्रित जागरूकता वाढवण्याची गरज व्यक्त केली जात आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।